नमस्कार, मी नेहा खान. आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल. जिल्ह्यात विविध विभागामार्फत आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा राज्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आढावा घेतला. जिल्ह्यात विविध विभागामार्फत होत असलेल्या विकास कामाचा आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही बैठक पार पडली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अपर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोडकर, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ तसेच सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते. सगळं पोलीस यंत्रणा असेल, कॉर्पोरेशन असेल, कलेक्टर्स असतील, जिल्हा परिषद असेल, आम्ही आता आमच्या पद्धतीने मी सुद्धा कलेक्टरला सूचना दिली, सर्वांना सूचना देणार या विभागाचं कामकाज कसं चालतंय हे आता सर्वसामान्य लोकांना सुद्धा कळालं. आपल्या कामामध्ये आता आपण शार्प असलं पाहिजे. जबाबदारी आहे, ही जबाबदारी पार पाडताना एकमेकांना सहकार्य करा आणि चांगल्या पद्धतीने करा. एवढंच आजच्या बैठकीत तुम्हाला सांगतो. परंतु येणारं बजेट, त्या बजेटमध्ये असलेली आपली कामं त्या लेवलची, त्या क्वालिटीची आणि त्या डिपार्टमेंटचा मान उंचावणारी असली पाहिजे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षा होणार आहेत. परीक्षा कॉपी मुक्त व तणाव मुक्त व्हाव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे येत्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा होणार आहेत. जिल्ह्यात इयत्ता 12वीची परीक्षा 63,978 विद्यार्थी तर इयत्ता 10वीची परीक्षा 68,223 विद्यार्थी देत आहेत. त्यासाठी एकूण 399 परीक्षा केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे. इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षा ह्या कॉपीमुक्त आणि तणावमुक्त व्हाव्यात. तसेच त्यासाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि समाजातील सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार आहेत. 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या दरम्यान असून 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान होणार आहे. 12वीसाठी जिल्ह्यात 161 केंद्र असून 63,978 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. त्यासाठी 22 परिरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. इयत्ता 10वीची परीक्षा 238 केंद्रावर होणार असून 68,223 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे. या परीक्षेसाठीही 22 परिरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुकानिहाय परीक्षा केंद्र व विद्यार्थी संख्या याप्रमाणे आहेत. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 13 केंद्र 5,922 विद्यार्थी, छत्रपती संभाजीनगर शहर 75 केंद्र 21,758 विद्यार्थी, गंगापूर 31 केंद्र, कन्नड 22 केंद्र, खुलदाबाद 11 केंद्र, पैठण 21 केंद्र, सिल्लोड 25 केंद्र, सोयगाव 6 केंद्र, वैजापूर 17 केंद्र, फुलंब्री 13 केंद्र. इयत्ता 12वी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 20 केंद्र, संभाजीनगर शहर 33 केंद्र, गंगापूर 14 केंद्र, कन्नड 19 केंद्र, खुलदाबाद 22 केंद्र, पैठण 16 केंद्र, सिल्लोड 17 केंद्र, सोयगाव 8 केंद्र, वैजापूर 11 केंद्र, फुलंब्री 11 केंद्र. मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांना विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी त्वरित आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी अधिकारी यांना विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना केल्या. यानुसार मनपा सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मलेरिया आरोग्य विभाग मार्फत झोन क्रमांक 8 सातारा देवळाई, वॉर्ड क्रमांक 114 आणि 115 येथील भगवान बाबा अनाथ बालिकाश्रम, पृथ्वीराजनगर, गणेशनगर, मल्हारनगर, सादात कॉलनी, सातारा गाव या ठिकाणी मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई व यांची टीम शेख तय्यब मनोज जगधने,
शेख अशफाक, विशाल पंडित, भारत वाघ, रामनाथ रोकडे आयुष्यमान भारत कार्ड तयार करून देत आहे। यावेळी संचालिका कविता कौतिकराव वाघ घुगे, व्यवस्थापक नितीन घुगे, विजय मगरे, गजानन शिंदे, शोभा गांधी, सारिका घुगे, अर्चना पवार, आरती, कल्पना दौड, डॉक्टर आदित्य जोशी, मेडिकल ऑफिसर यांनी व्हिजिट केली। मनपा कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोफत वैद्यकीय उपचार योजनांचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड आवश्यक आहे। नागरिकांनी आपले आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आयुष्मान कार्ड नोंदणी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे। आयुष्यमान भारत या कार्डामुळे संलग्नित रुग्णालयात मोफत आरोग्य उपचार सुविधा मिळतात। आता समाजातील सर्वच घटकांना हे आरोग्य रक्षण लागू करण्यात आले आहे। त्यामुळे संदर्भित रुग्णालयामध्ये मोफत उपचार योजनांचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड आवश्यक असून नागरिकांनी आपले व आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आयुष्मान कार्ड नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले। आयुष्मान कार्ड योजनेचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सराफ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत बडे, डॉक्टर महेश लड्डा, डॉक्टर बाळकृष्ण लांजेवार, डॉक्टर अर्चना राणे, डॉक्टर प्रेमलत कराड, डॉक्टर रवी भोपळे आदी उपस्थित होते। आयुष्मान भारत कार्डवर 1353 आजारांवर मोफत उपचार दिले जातात। त्यात सर्व वय, आर्थिक उत्पन्न गट अशा सगळ्यांचा समावेश करण्यात आला आहे। जिल्ह्यातील 54 रुग्णालयांमध्ये या उपचार सुविधा उपलब्ध आहेत। परभणी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात होणारी गैरसोय याच्यावर तक्रार करण्यात आली होती। हे पाहण्यासाठी अधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन येथील पाहणी केली आहे। परभणी येथील जिल्हा स्त्री रुग्णालय याबद्दल गैरसोयीची तक्रार करण्यात आली होती। या गैरसोयीबद्दल पाहणी करण्यासाठी अचानक भेट देण्यात आली। यावेळेस जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सिव्हिल सर्जन व सर्व अधिकारी, खासदार फौजिया मॅडम उपस्थित होते। या सर्वांनी येथील होणारे गैरसोय समजून घेतली। राज्य सरकारने राज्यात 15% बस दरवाढीचा निर्णय घेतला आहे। बस भाडे विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे। शासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ बस स्थानकासमोरील गेटवर तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे। राज्य सरकारने राज्यात 15% बस दरवाढीचा निर्णय घेतला आहे। जनसामान्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली लालपरीचे भाडे वाढल्याने प्रवाशांवर अतिरिक्त भुर्दंड पडत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक होत शासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ आज संभाजीनगरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोर गेटवर तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले। भाडेवाढीचा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा अशी मागणी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली। एसटी भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे। परिवहन मंत्र्यांचा धिक्कार असो, परिवहन मंत्री हाय हाय अशा जोरदार घोषणा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाचा निषेध व्यक्त करत परिसर दणाणून सोडला।